हेलो एवरीवन, वेलकम टू दिस एनर्जेटिक सेशन। मैं हूं यशवंत चौहान और आप लोग देख रहे हैं चौहान केमिस्ट्री का लेक्चर। और इसमें हम सीख रहे हैं बायोमोलिक्यूल्स। बायोमोलिक्यूल्स में कार्बोहाइड्रेट्स और अमाइनो एसिड्स हमने कल तक खत्म कर दिए हैं। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट प्रोटीन्स। अमाइनो एसिड से बनते हैं प्रोटीन्स। तो अमाइनो एसिड्स का प्रोटीन्स का रिलेशन क्या होता है, कैसे बनते हैं, इनके और डिटेल्स क्या होते हैं प्रोटीन्स के, राइट? उसमें हम आगे जाएंगे। एक बड़ी ही इंटरेस्टिंग चीज है क्लासिफिकेशन ऑफ अमाइनो एसिड्स, कल हमने देख लिए थे, राइट? तो इसमें सबसे इंपॉर्टेंट चीज ये होती है कि इसका जो स्ट्रक्चर है, उसके स्ट्रक्चरल डिटेल्स। बायोलॉजी में आपको इसका क्लासिफिकेशन और ये चीजें क्या क्या होती है, कैसे होती है, ये पार्ट सीखते हैं आप लोग। और केमिस्ट्री का जो पार्ट है बायोमोलिक्यूल्स का, उसमें आप लोग क्या सीखते हैं? केमिस्ट्री के पार्ट में स्ट्रक्चरल डिटेल्स ज्यादा है, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज उनके क्या होते हैं, वो सब चीजें हमें देखनी होती है, राइट? यस। चलो, तो अमाइनो एसिड्स आर यूजुअली कलरलेस crystalline solids. These are water soluble and highly melting solids, behaves like salts rather than simple amines or कार्बोक्सिलिक एसिड। ये सॉल्ट्स फॉर्म में क्यों प्रेजेंट होते हैं? बिकॉज इनमें दो पार्ट्स होते हैं, एक NH2 और दूसरा COOH, राइट? तो COOH का नेचर है एसिडिक, NH2 का नेचर है बेसिक। तो एक ही मॉलिक्यूल में जब ये दो H प्लस और NH2 माइनस, NH2 H प्लस और NH2 प्रेजेंट होते हैं, तो ये H प्लस एक्सचेंज कर देता है एक दूसरे के साथ और ये बन जाता है NH3 प्लस और ये बन जाता है COO माइनस। ठीक है, COO माइनस। तो बच्चों होता क्या है इसमें, आपको एक सवाल MCQ क्या आता है कि ये जो ज्वीटर फॉर्म है अमाइनो एसिड का, इस ज्वीटर फॉर्म में एसिडिक पार्ट कौन सा है और बेसिक पार्ट कौन सा है? कैन यू टेल मी? एसिडिक पार्ट कौन सा है और बेसिक पार्ट कौन सा है? बोलो। Acidic part is the amino, ammonium part is the acidic one and COO minus is the basic one. Are you getting this? बहुत लोग कंफ्यूज हो जाते हैं, छोटी सी कॉन्सेप्ट है ये, ज्यादा डिफिकल्ट भी नहीं है, लेकिन अक्सर हम गलतियां इजी कॉन्सेप्ट में करते हैं, डिफिकल्ट कॉन्सेप्ट में हम गलतियां नहीं करते बेटा, कभी भी याद रखो, ठीक है? तो कभी भी याद रखना है कि बेटा ये जो ज्वीटर आयोनिक कंपोनेंट है, ज्वीटर आयोनिक पार्ट है, इसमें प्रोटॉन डोनर है NH3 प्लस और प्रोटॉन डोनर होता है एसिडिक और COO माइनस प्रोटॉन एक्सेप्टर है। सो दिस इज द बेसिक पार्ट। गेटिंग दिस? कॉन्सेप्ट एकदम सिंपल आहे, पण एक्झाम मध्ये चुकते आणि याच्यामुळेच आपले सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक है? सो दिस बिहेवियर इज ड्यू टू द प्रेजेंस ऑफ बोथ एसिडिक carboxylic group and basic amino group in the same molecule. In aqueous solution, the carboxyl group can lose a proton with amino acid and accept proton, giving rise to a dipolar ion called as a Zwitter ion. Dipolar ion को क्या कहते हैं? Zwitter ion, right? This is a neutral but contains both positive as well as negative charges. जैसे coordinate bond के लिए हम लिखते हैं, coordinate bond neutral होता है, क्यों? Because एसिडिक और बेसिक दोनों भी पार्ट उसमें होते हैं, राइट? एसिडिक और बेसिक दोनों भी पार्ट उसमें होते हैं, ठीक है? मैंने पिन कर दिया है वीडियो को, यस। तो बेटा ज्वीटर आयोनिक फॉर्म जो होता है इनका, ज्वीटर आयोनिक फॉर्म में अमाइनो एसिड शोज एम्फोटेरिक बिहेवियर दैट इट रिएक्ट्स विद एसिड एज वेल एज बेसिस, एसिड एज वेल एज बेसिस, ओके? तो एक्सेप्ट ग्लाइसिन, थोड़े स्ट्रक्चरल फीचर्स हम इनके देखने वाले हैं। स्ट्रक्चर ऑफ ग्लाइसिन है ना, एक्सेप्ट ग्लाइसिन ऑल अदर नेचुरली अकरिंग, एक्सेप्ट ग्लाइसिन ऑल अदर नेचुरली अकरिंग अल्फा अमाइनो एसिड्स आर ऑप्टिकली एक्टिव। मैंने कल आपको रीजन क्या बताया था, अल्फा अमाइनो एसिड क्यों कहते हैं इनको? अल्फा अमाइनो एसिड क्यों कहते हैं इनको? पल्लवी आता दिसेल बेटा, करेक्ट?
COOH इज द मेन फंक्शनल ग्रुप, मेन फंक्शनल ग्रुप यानी पेरेंट फंक्शनल ग्रुप जिस कार्बन पे अटैच होता है उस कार्बन को हम अल्फा कार्बन कहते हैं, और यहां पर अल्फा कार्बन पे ही NH2 होता है, इसलिए इसके अल्फा अमाइनो एसिड कहा जाता है। ठीक है, वेरी गुड। सिंस द अल्फा कार्बन एटम इज असिमेट्रिक, these exist both in D as well as L form and most naturally occurring, ही लाइन सगळ्यात महत्वाची ठरेल, most naturally occurring amino acids are having L configuration. L amino acids are represented by writing the NH2 group on left hand side. फीचर प्रोजेक्शन लिखने का रूल आपको पता है, ये COOH ऊपर लिखा जाता है, नीचे R ग्रुप आएगा, यहां पर हाइड्रोजन, और लेफ्ट हैंड साइड में आएगा NH2। लेफ्ट हैंड साइड में क्या आएगा? NH2 आएगा, एंड दैट्स व्हाई दिस इज कॉल्ड एज L अमाइनो एसिड। दिस इज कॉल्ड एज L अमाइनो एसिड। ठीक है, याद रहेगा क्या रे? हाँ, ओके। सो स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, यही मेन क्लासिफिकेशन है, इस पर एमसीक्यूज बनते हैं काफी एग्जाम के लिए। एमसीक्यूज क्या है बेटा? ये यू आर ऑलरेडी रीड दैट प्रोटीन्स आर द पॉलीमर्स ऑफ अल्फा अमाइनो एसिड्स एंड दे आर कनेक्टेड टू ईच अदर बाय पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज। पेप्टाइड लिंकेज किसे कहा जाता है? अमाइनो एसिड का NH2 और दूसरे अमाइनो एसिड का कार्बोक्सिलिक एसिड ग्रुप जब कपल होकर अमाइड बनाते हैं, दैट अमाइड लिंकेज, ये जो अमाइड लिंकेज होता है इसे हम कहते हैं पेप्टाइड लिंकेज। तो कार्बोहाइड्रेट्स में कौन सा लिंकेज होता है? ग्लाइकोसाइडिक लिंकेज। कार्बोहाइड्रेट्स में कौन सा लिंकेज होता है? ग्लाइकोसाइडिक लिंकेज। और पेप्टाइड्स यानी प्रोटीन्स में कौन सा लिंकेज होता है? पेप्टाइड लिंकेज। गलत नहीं करना है इसको, हां, जल्दबाजी में गलत हो जाता है। केमिकली पेप्टाइड लिंकेज इज एन अमाइड फॉर्म्ड between carboxylic acid and NH2 group. The reaction between two molecules of similar or different amino acids proceeds through the combination of amino acids of one molecule with the carboxyl group of another. This results in the elimination of one water molecule and formation of a peptide bond, that is a amide linkage. The product of the reaction is called as a dipeptide. जब दो अमाइनो एसिड कंबाइन होके एक पेप्टाइड बॉन्ड बनाते हैं, इसे हम डाइपेप्टाइड कहते हैं। तो इसका नाम कैसे डिसाइड करेंगे बेटा? एक ग्लाइसिन लिया और दूसरा कौन है? ये एलेनिन है ना, ग्लाइसिल एलेनिन, ऐसा उसका नाम हो जाएगा। ग्लाइसिन और एलेनिन को कंबाइन करने के बाद तो इसका सिंबल है 3 लेटर सिंबल ग्लाइ, एंड एलेनिन का है ALA। सो द नेम ऑफ दैट पेप्टाइड डायपेप्टाइड इज ग्लायआला। ग्लायआला। आणि असा जर ट्रायपेप्टाइड घेतला तर ग्लायसिन एलेनिन ग्लायसिन ग्लायआला ग्लाय असा घेऊ शकतो, किंवा आला ग्लाय आला किंवा ग्लाय आला आला, असा ट्रायपेप्टाइड आपण बनवू शकतो। ठीक है। So for example, when carboxylic group of glycine combines with the amino acid group of alanine, we get a dipeptide called as glycyl alanine, जिसको हम ग्लायआला ऐसे लिखते हैं, ग्लायआला ऐसे लिखते हैं। If a third amino acid combines to a dipeptide, इट फॉर्म्स ट्राइपेप्टाइड, और ऐसा अगर फोर्थ अटैच हो जाता है सो टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, हेक्सापेप्टाइड ऐसे कहते हैं। और व्हेन द नंबर ऑफ सच अमीनो एसिड इज मोर देन 10 देन द प्रोडक्ट्स आर कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड। A polypeptide with more than 100 amino acid residues having molecular mass higher than 10,000 U is called as a protein. म्हणजे प्रोटीन मध्ये किती अमायनो ऍसिड असतात? स्क्रीनला झूम करू का आता? बस तुम्ही म्हणणार आहे, फक्त तुमच्यासाठी सगळं काही आहे। हा, झूम करून शिकविले जाते, राईट? आता छान दिसतंय? आता तर तुमच्या जीवात जीव आला असेल, इतकं मोठं। हाँ, ठीक है, चलो 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 आगे जाते हैं। राइट, क्या है ये? क्या है ये?
A tripeptide contains 3 amino acids is called as polypeptide protein हो गया. However, the distinction between polypeptide and a protein is not very sharp. Polypeptides with fewer amino acids are likely to be called as a proteins if they ordinarily have a well defined conformation of a protein such as insulin which contains 51 amino acid. MCQ होऊ शकतो का? किती अमाइनो ॲसिड असतात इन्सुलिनमध्ये? 51 अमाइनो ॲसिड्स. प्रोटीन्स कॅन बी फर्दर क्लासिफाइड. प्रोटीन्स का क्लासिफिकेशन, ठीक है. प्रोटीन्स कैन बी क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देयर मॉलिक्यूलर शेप. पहला क्लासिफिकेशन उनका क्या है? ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्यूलर शेप. तो मॉलिक्यूलर शेप के 2 टाइप्स कौन कौन से? फाइब्रस प्रोटीन्स एंड ग्लोब्युलर प्रोटीन्स. When the polypeptide chains run parallel and are held together by hydrogen and disulfide bonds. MCQ आहे की फायब्रस प्रोटीनमध्ये कुठल्या टाईपच्या लिंकेज असतात किंवा डायरेक्ट फायब्रस प्रोटीन असं न म्हणता केराटिन हेअर वूल सिल्क मायोसिन राईट यांच्यामध्ये कुठल्या टाईपच्या अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा लिंकेजेस असतात? हायड्रोजन बॉन्ड लिंकेज आणि डायसल्फाइड लिंकेज. ठीक आहे. एक्झाम्पल देऊन त्याचं टाइप ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. वेन द फायबर लाइक स्ट्रक्चर इज फॉर्म्ड such proteins are generally insoluble in water. Some common examples are keratin present in hair, wool, silk, and myosin in muscles. Next type is globular protein. Next type क्या है? Globular protein. What is that? Globular protein क्या है? This structure results when the chains of polypeptides coiled around to give a spherical shape. ऐसे coiling होता है जैसे DNA का होता है. Spherical shape. These are usually soluble in water. म्हणजे फायब्रस प्रोटीन हे इन्सोल्युबल असतात आणि ग्लोब्युलर प्रोटीन हे सोल्युबल असतात, वॉटर सोल्युबल. ठीक आहे. इन्सुलिन and albumins are the most common examples of globular proteins. ठीक है. Structure and shape of proteins can be studied at 4 different levels, that is primary, secondary, tertiary and quaternary. Primary, secondary, tertiary and quaternary. प्रायमरी स्ट्रक्चर कसं असतं प्रोटीनचं बघा. हां, मला खूप वर्षापासून ना ही सवय आहे, मला वायरच सापडते हातात शिकवण्यासाठी. हे वायर दिसते खरं तुम्हाला? हां, थोडासा बॅकग्राऊंड ह्या घेतो मी जरा माझ्या पाठीमध्ये ब्लॅकवाला. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसे असतात थोडंसं लक्ष द्या. हां, आता तुम्हाला थोडंसं दिसेल ही. हां, ही चेन दिसती आहे, तर ही समजा अशी पकडली मी, बरोबर? ही अशी पकडली तर ह्याच्यामध्ये काय होईल? इकडे एक अमायनो ॲसिड दुसऱ्याला कनेक्ट झाला, दुसरा तिसऱ्याला कनेक्ट झाला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा असा कंटिन्युअस चेन बनत गेली की हा झाला प्रायमरी प्रोटीन स्ट्रक्चर. हा काय झाला? प्रायमरी प्रोटीन स्ट्रक्चर. पण या प्रायमरी प्रोटीन स्ट्रक्चरमध्ये जेव्हा इंटरमॉलिक्युलर लिंकेजेस तयार व्हायला लागतात आणि याचं कॉइलिंग होतं, हे झालं सेकंडरी स्ट्रक्चर. हे काय झालं रे? सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे ह्या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये कॉइलिंग तयार झालं. हां, लक्ष द्या, हे कॉइलिंग. आता ह्या सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये प्रायमरीच्या कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या होत्या आणि सेकंडरीच्या कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या आहेत. राईट? प्रायमरीच्या वेगळ्या होत्या, सेकंडरीच्या वेगळ्या आहेत, कारण ह्यांच्यामध्ये टाईप ऑफ अट्रॅक्शन्स वाढलेत आणि सगळं स्ट्रक्चर बदलून गेलं. आता हे जे सेकंडरी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये परत जर कॉइलिंग झाला, अशा पद्धतीच्या लिंकेजेस तयार झाल्या, तर काय होईल? परत ह्या ठिकाणी याचं एक नवीन स्ट्रक्चर तयार होईल आणि याच्या नवीन स्ट्रक्चरमधल्या कॅरेक्टरिस्टिक ह्या सेकंडरी आणि प्रायमरीपेक्षा खूप वेगळ्या असतील. म्हणजे याच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक तयार होतील, कारण हे स्ट्रक्चर कंप्लीट वेगळं आहे. आणि ह्याचा परत एक क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होतो कंप्लीट असं झाल्यानंतर. किती लांब वायर होती? त्याचं हे असं इंटरनल हायड्रोजन बॉन्ड, डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यानंतर तुमचे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स, ह्या सगळ्या हायड्रोजन बॉन्डिंग, या सगळ्या गोष्टींच्या मिळून हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होत असतं. तर हे 4 जे स्ट्रक्चर आहेत यांना आपण काय म्हणत असतो? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर्स. लक्षात राहतील.
प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर हे स्ट्रक्चर्स बघा, या ठिकाणी ग्लोब्युलर प्रोटीनचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्याचा कॉइलिंग कसा होतो तो दिलेला आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीनं त्याचं कॉइलिंग होतो. आणि वरच्या आणि खालच्या हे जे कार्बोक्झिलिक ग्रुप आहे कार्बोनिल आणि हे खालचे NH ग्रुप आहेत, तर ह्या NH ग्रुपचा आणि कार्बोनिल ग्रुपचा हा लिंकेज तयार झाला, हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि बाकीच्यांमध्ये डायपोल इंटरॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्डिंग हे सुद्धा असतं. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, लेंथ कमी होते म्हणण्यापेक्षा काय होतं की जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे त्याच्यामधल्या ज्या लिंकेजेस आहेत त्या वेगळ्या आहेत. हे नॉर्मल स्ट्रक्चर असतं प्रायमरी, मग याच्यामध्ये ह्याची कॉइलिंग वगैरे होऊन याचं सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतं, त्याचं क्वाटर्नरी आणि असं. तर ह्या स्ट्रक्चर्समध्ये थोड्या कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितल्या तर प्रायमरी, सेकंड, टर्शरी, क्वाटर्नरीला आपल्याला कसं डिफाईन करता येतं बघा. हां, थोडंसं प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. व्हॉट इज प्रायमरी? प्रायमरी मे हॅव वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन्स. एक किंवा एकपेक्षा जास्तही पॉलीपेप्टाइड चेन्स असतात. Each polypeptide in a protein has amino acid linked with each other in a specific sequence, and it is this sequence of amino acid that is said to be the primary structure of that protein. Any change in this primary structure, that is the sequence of amino acid, creates a different protein. म्हणजे एक प्रोटीन तर त्याची अमायनो ॲसिडची लिंकेजेस किंवा त्याची सिक्वेन्स सुद्धा सेम, ग्लाय आला, ग्लाय आला, ग्लाय आला, ग्लाय आला, आला ग्लाय, फिन आला, आला फिन, असं म्हणजे कुठल्याही लिंकेजेस याच्यामध्ये तयार होऊ शकतात. येस श्रीहरी, म्युटा रोटेशन हा याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचा कॉन्सेप्ट आहे बेटा तो. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनच्या नंतर सेकंडरी स्ट्रक्चर कसा तयार होतो. द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन रेफर्स टू द शेप in which a long polypeptide chain can exist, and they are found to exist in two different structure, that is alpha helix structure and beta pleated structure. अल्फा हेलिक्स इथं बाजूला जे दिसतंय या साईडला तुम्हाला हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे, कॉइलिंग होते. आणि बीटा प्लीटेड म्हणजे असं प्लेनर फॉर्म मध्ये तयार होणार स्ट्रक्चर. सो दो स्ट्रक्चर इसके बनते हैं, एक अल्फा हेलिक्स और दूसरा बीटा प्लीटेड. दीज स्ट्रक्चर अराइज ड्यू टू द रेग्युलर फोल्डिंग, मी आता सांगितलं रेग्युलर फोल्डिंग ऑफ द बॅकबोन ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन कार्बोनिल and NH2 groups of the polypeptide bond. Alpha helix is one of the most common ways in which polypeptide chains forms all possible hydrogen bonds twisting into a right-handed screw. असं कॉइलिंग होतं, म्हणजे हा ॲक्सिस आणि ह्या ॲक्सिसच्या भोवती असं कॉइलिंग होतंय त्याचं. ठीक आहे. इन बीटा प्लीटेड स्ट्रक्चर all polypeptide or peptide chains are stretched out nearly maximum extension and then laid side by side, which are held together by intermolecular hydrogen bonding. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे तेच फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आणि त्याच गोष्टी आहेत, फक्त या ठिकाणी आपल्याला त्या लक्षात ठेवायच्या आहेत की ते कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. द स्ट्रक्चर रिझेबल्स द प्लीटेड फोल्ड्स ऑफ ड्रॅपरी अँड देअरफॉर दे आर नोल्ड ॲज अ बीटा प्लीटेड स्ट्रक्चर. ओके, हे साइडला एक बीटा प्लीटेड स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. दिस इज द बीटा प्लीटेड फॉर्म, दिस वन बीटा प्लीटेड. इसमें क्या है, ये एक पॉलीपेप्टाइड का ऐसा चेन है और इसके कार्बोनिल्स ने और इन्होंने इस साइड में हाइड्रोजन बॉन्डिंग बनाया है कार्बोनिल और नाइट्रोजन के बीच में. वैसे ही इधर के साइड में है, इधर के साइड में है, राइट. इधर भी कार्बोनिल आएगा तो इधर भी उसी तरह से बनेगा, इधर हाइड्रोजन आएगा तो इधर भी उसी तरह से हाइड्रोजन बॉन्डिंग कंटिन्यूअस बनता रहेगा, राइट. हाइड्रोजन बॉन्डिंग बनता रहेगा. कळतंय सगळ्यांना? यस, इस तरह से. सो दिस इज द बीटा प्लीटेड स्ट्रक्चर. और ये बाकी के जो स्ट्रक्चर है उसको आप ऐसे रिप्रेजेंट कर सकते हैं. ओके, म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल तुम्हाला ते कळायला सोपं जाईल. याची इमेज तयार होत असते मेंदूमध्ये आपल्या, आणि तसंच करायचं. ओके, टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन.
tertiary structure of protein, the tertiary structure of protein represents overall folding of the polypeptide chain, that is further folding of the secondary structure. It gives rise to two major molecular shape, that is fibrous and globular. म्हणजे ह्या ज्या दोन कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या, फायब्रसच्या आणि ग्लोब्युलरच्या. The main forces which stabilizes the secondary and tertiary structure of proteins are hydrogen bonds, disulfide linkages, van der Waals interactions and electrostatic forces of attraction. म्हणजे हे टर्शरी स्ट्रक्चर जे आहेत हे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह फॉर्म आहेत, कारण हे काय तयार करतात, एक स्पेसिफिक नेचरचे प्रोटीन तयार करतात, म्हणजे त्याची एक प्रॉपर्टी असते स्वतःची, म्हणून बायोलॉजिकली हे जास्त ऍक्टिव्ह प्रोटीन असतात. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Quaternary structure of protein, some of the proteins are composed of two or more polypeptide chains referred to as a subunits. The spatial arrangement of these subunits with respect to each other is known as a quaternary structure. खालच्या एकाच डायग्राम मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहेत. म्हणजे हे कॉइलिंग मी जे तुम्हाला आता दाखवलं थोड्या वेळापूर्वी, हे कॉइलिंग कशा पद्धतीने तयार होतं. इकडे बघा, हे प्राइमरी स्ट्रक्चर आहे, पहिलं जे दिलेलं आहे. दिस इज अ प्राइमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इसको निकाल देता हूं मैं. राइट, देखिए ये प्राइमरी स्ट्रक्चर है, ये सेकेंडरी स्ट्रक्चर में देखो ऐसे कॉइलिंग हो रहा है इसका, सेकेंडरी. फिर टर्शरी स्ट्रक्चर में ये और ये ऐसे हाइड्रोजन बॉन्ड या उनके लिंकेजेस बनाएंगे, इंटरनल लिंकेजेस. दिस इज अ टर्शरी स्ट्रक्चर. और उसमें और ज़्यादा ऐसे स्ट्रक्चर अट्रैक्टिव फोर्सेस अगर बनने लगे तो इसे हम कहेंगे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. याच्यापेक्षाही चांगलं ह्या खालच्या डायग्राममध्ये आणखी कळेल. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये बघा, this is a primary, this is a secondary, this is a tertiary and this is a quaternary structure. Okay, quaternary structure. ठीक आहे, वुलन बॉल लाईक असंही म्हणू शकतो आपण. येस, ठीक आहे. डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. मला ह्या डिनॅचुरेशन बद्दल कोणी सांगेल? डिनॅचुरेशन बद्दल कोणी सांगेल? सांगा रे. हां, ओके ओके. हां, आणखी बाकीचे आणखी कोणी सांगेल? येस, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत की त्या स्ट्रक्चरचं अनकॉइलिंग. काय? त्या स्ट्रक्चरचं अनकॉइलिंग म्हणजे असा ग्लोब्युलर प्रोटीन आहे पूर्ण. याला जर हीट केलं, म्हणजे एग आहे ना, एगला हीट करतो, एगमध्ये ऍक्टिव्ह प्रोटीन असतो, बरोबर. तो ऍक्टिव्ह प्रोटीन काय असतो, तो कन्वर्ट होणार असतो याच्यामध्ये. तर त्याला जर हीट केलं आपण तर काय होतात, तो ऍक्टिव्ह कशामुळे की त्याच्यातला हायड्रोजन बॉन्डिंग, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डायपोल इंटरॅक्शन, वन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ह्या सगळ्यांमुळे. तर काय होतं, जेव्हा हीट करतो तर हे वीक बॉन्ड्स असतात, हे वीक बॉन्ड्स ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर त्याचं अनकॉइलिंग होतं आणि तो प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होऊन जातो. म्हणजे सगळ्या टाईपचे जे वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, कार्बन हायड्रोजन कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक नाही होत आहे, नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक नाही होते, पण जे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस होते, कोणते कोणते? हायड्रोजन बॉन्ड, वन डर वाल फोर्सेस, डायपोल इंटरॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, हे सगळे फोर्सेस ब्रेक होऊन त्याचं अनकॉइलिंग होणं म्हणजेच त्याचं काय आहे? डिनॅचुरेशन. आता याला डिनॅचुरेशन का म्हटलं? प्रत्येक स्ट्रक्चरची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे. प्रायमरीची वेगळी आहे, सेकंडरीची वेगळी आहे, टर्शरीची वेगळी आहे, क्वाटर्नरीची वेगळी आहे.
तर त्याचं स्वतःचं जे नेचर आहे ते नेचर संपून जातं अनकॉइलिंग झाल्यामुळे, कारण तो क्वाटर्नरी राहतच नाही, बरोबर. तर तो क्वाटर्नरी किंवा टर्शरी राहतच नाही आणि त्याच्यामुळे तो काय होतो, त्याच्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज लॉस करतो, त्याचं नेचर लॉस होतं, म्हणून त्याला डिनेचरेशन ऑफ प्रोटीन असं म्हटलं जातं प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. प्रोटीन फाउंड इन बायोलॉजिकल सिस्टम विथ अ युनिक 3-dimensional structure and biological activities as a native protein. When a protein in its native form is subjected to physical change like change in temperature or chemical change, like change in pH, right, the hydrogen bonds are disturbed and due to this globules unfolds, helix uncoiled and protein loses its biological activity. This is called as a denaturation of protein. During denaturation, secondary and tertiary structures are destroyed but primary structures remains intact. The coagulation of egg white on boiling is the most common example of denaturation. Another example is curdling of milk, which is caused due to formation of lactic acid by the bacteria present in the milk. लक्षात राहील. So this is all about proteins. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी 4 स्ट्रक्चर्स आहेत प्रोटीनचे. टर्शरी स्ट्रक्चर हे ग्लोब्युलर आणि फायब्रस प्रोटीनमध्ये कन्वर्ट होतं. ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीनमध्ये फायब्रस हे वॉटर इनसोल्युबल असतात, ग्लोब्युलर हे वॉटर सोल्युबल असतात. फायब्रस प्रोटीन्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग किंवा वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. कोणते लिंकेजेस बघितले आपण त्याच्यामध्ये, कोणत्या लिंकेजेस बघितल्या फायब्रस आणि ग्लोब्युलरमध्ये? हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायसल्फाइड लिंकेज असतात. आणि याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेनला स्फेरिकल शेपमध्ये कन्वर्ट होतो. इन्सुलिन, अल्बुमिन आर दी एक्झाम्पल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट प्रोटीन्स. अंडरस्टूड एव्हरीवन? नाव द नेक्स्ट पार्ट, एन्झाइम्स. एन्झाइम्सचे नावं वगैरे सगळं तुम्हाला माहीत आहे. एन्झाइम्स कसे तयार होतात किंवा एन्झाइमचे नावं कसे दिले जातात. एन्झाइमचे सगळे नावं हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरून दिले जातात. त्या ॲक्टिव्हिटीवरून काय होतं, एन्झाइम्स लाईफ इज पॉसिबल ड्यू टू कोऑर्डिनेशन of various chemical reactions in living organisms. An example is the digestion of food, absorption of appropriate molecules and ultimately production of energy. This process involves a sequence of reactions. In all these reactions occurs in the body under very mild conditions. खूप हायर टेम्परेचर किंवा याला रिॲक्शन होत नाहीत, आपली बॉडी जळून जाईल ना, तर आहे ना. ती रिॲक्शन करण्यासाठी खूप टेम्परेचर लागलं तर ती रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होऊच शकणार नाही, बरोबर आहे. सो दिस अकर्स विथ द हेल्प ऑफ सर्टन बायोकॅटलिस्ट अँड दे आर कॉल्ड एज एन्झाइम्स. सो एन्झाइम्स आर बायोकॅटलिस्ट. कॅटलिस्टचं काम काय असतं, एखाद्या प्रोसेसची स्पीड वाढवणं, त्याला सरफेस एरिया प्रोव्हाइड करणं, रेट ऑफ रिॲक्शन वाढवणं. ऑलमोस्ट ऑल द एन्झाइम्स आर ग्लोब्युलर प्रोटीन्स. Enzymes are very specific for a particular reaction and for particular substrate. They are generally named after the compound and class of compound upon which they work. They generally named after the compound. Glucose चा glucase किंवा sucrose चा sucrase. ठीक आहे. For example, the enzymes that catalyzes hydrolysis of maltose into glucose called as a maltase. म्हणजे रिएक्टंटच्या नावावरून त्याचं नाव दिलं जातं. ओके. सो माल्टोज का कन्वर्जन जब ग्लूकोज में होता है तो उसको हम माल्टेज एंजाइम बोलते हैं. समटाइम्स एंजाइम्स आर ऑल्सो नेम्ड आफ्टर द रिएक्शन वेयर दे आर यूज्ड. फॉर एग्जाम्पल, द एंजाइम्स विच कैटलाइजेस द ऑक्सीडेशन ऑफ वन सबस्ट्रेट with simultaneous reduction of another is called as oxidoreductase enzyme, and the ending of enzymes can be done by using ASE, reductase. ठीक है. So what is mechanism of enzyme action? Enzymes are needed only in small quantities for the progress of the reaction. Similar to the action of chemical catalysts, enzymes are said to reduce magnitude of activation energy. For example, activation energy of acid hydrolysis of sucrose is 6.22 kilojoule per mole, while the activation energy is only 2.15 when hydrolyzed by the enzyme sucrase. म्हणजे 6.22 ची डायरेक्ट 1/3 करून टाकली त्याने. ठीक आहे. मेकॅनिझम फॉर द एन्झाइम ऍक्शन हॅज बीन डिस्कस्ड. कशामध्ये एन्झाइम ऍक्शन? युनिट 5 एन्झाइम ऍक्शन, कॅटलिस्ट
च्या ॲक्शनमध्ये आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये बघूयात. ठीक आहे. And the next and very important part is vitamins. Vital amines ज्यांना म्हणतो आपण vitamins. ओके. हाँ इसमें एक्टिवेशन एनर्जी कैसे कम करता है तुम्हाला माहिती आहे ना ती ॲक्टिव्हिटी. तर हे सगळे एन्झाईमचे नावं आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये पाठ करणार आहेत. हां, एन्झाईमचे नावं. सुक्रोज टू ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज कोण तयार करतो? सुक्रेज, किंवा त्याला इन्व्हर्टेज एन्झाईम सुद्धा म्हणतो आपण. त्याच्यानंतर ग्लुकोजचं अल्कोहोलमध्ये इथेनॉलमध्ये कन्व्हर्जन कोण करतं रे? ग्लुकोज टू इथेनॉल कन्व्हर्जन कोणता एन्झाईम करतो? झायमेज. व्हेरी गुड, झायमेज. ठीक आहे. माल्टोजच्या ब्रेकडाऊनसाठी वापरतात माल्टेज, बरोबर. अमायलोजच्या रिडक्शनसाठी किंवा त्याच्या ब्रेकडाऊनसाठी अमायलेज, बरोबर. विटामिन्स, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट, हां, लायपेज, फॅटचं डिग्रेडेशन करायचं असेल तर लायपेज, लिपिड म्हणजे लायपेज असं. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर रिक्वायर्ड इन स्मॉल अमाउंट्स इन आवर डाएट, but their deficiency causes specific diseases. These common compounds are called as vitamins. Most of the vitamins cannot be synthesized in our body, but plants can synthesize almost all of them, so they are considered as an essential food factor for us. And however, the bacteria of the gut can produce some of the vitamins required by us. All the vitamins are generally available in a diet. Different vitamins belong to various chemical classes and it is difficult to define them on the basis of their structures only. So they are generally regarded as an organic compound required in the diet in small amount to perform specific biological functions for natural maintenance of optimum growth. आपण म्हणतो विटामिन डेफिशियन्सी वगैरे झाली वगैरे. ठीक आहे. आता सुद्धा कोरोना पिरियडमध्ये आपण विटामिन सी वगैरे इम्युनिटी वाढवण्यासाठीचे विटामिन्स घेतोय, बरोबर आहे. आणि तुम्ही सुद्धा घेत राहा. And health of the organism, vitamins are designated by alphabets A, B, C, D. Some of them are further named as subgroups B1, B2, B6, B12, etc. And excess of vitamins is also harmful in our body, and vitamin pills should not be taken without the advice of the doctor. The term vitamin and vitamine was coined from the word vital amines. Vit means for vital, amine, vital amines, since the earlier identified compounds has amino group. Later work showed that most of them did not contain any amino group, so the letter E was dropped and the term vitamin is used these days. पहिले विटामाइन्स आता असं म्हणायचे, त्याला व्हायटल अमाइन्स असं म्हणायचे की त्यांच्यामध्ये अमाइन असतो, पण नंतर त्यांच्या अमाइन ग्रुपचा जास्त काही डिस्कवरी झाली नाही किंवा त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सापडले म्हणून त्यांना रूल आउट केलं. विटामिनचे क्लासिफिकेशन हे तुम्हाला बऱ्यापैकी पाठ आहेत, पण तरीसुद्धा मी घेणार आहे कारण यांचे डेफिशियन्सी डिसीजेस वगैरे सगळे एकदा तुमच्या डोळ्याखालून गेलं तर चांगलं आहे. राइट. सो माय डियर फ्रेंड्स, विटामिन्स के दो टाइप्स होते हैं ऑन द बेसिस ऑफ सोल्यूबिलिटी, वाटर सोल्यूबल एंड फैट सोल्यूबल. वाटर सोल्यूबल होते हैं बी एंड सी, वाटर सोल्यूबल होते हैं बी एंड सी, और फैट सोल्यूबल होते हैं ए, डी, ई, के, और विटामिन पी भी होता है. दे आर स्टोर्ड इन लीवर एंड एडिपोज, दैट इज फैट स्टोरिंग टिश्यूज. ओके. लिपिड सोल्युबल किंवा त्याला ऑइल सोल्युबल, फॅट्स अँड ऑइल सोल्युबल किंवा वॉटर इनसोल्युबल म्हणू शकतो आपण. सो वॉटर सोल्युबल विटामिन्स आर विटामिन बी अँड विटामिन सी. दे आर सोल्युबल इन वॉटर ॲज दे ग्रुप टुगेदर. वॉटर सोल्युबल विटामिन्स must be supplied regularly in diet because they are readily excreted in the urine and cannot be stored except vitamin B12 in our body. मग याच्यावर MCQ तयार होऊ शकतो की कुठला विटामिन बी चा टाईप आहे जो स्टोर्ड राहतो बॉडीमध्ये, विटामिन B12. हां, तर विटामिन एच्या खूप जास्त टाईप्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये नाही दिलेल्या आहेत, पण तुम्हाला नंतर येतील ह्या. ठीक आहे. बायोलॉजीमध्ये ह्या सगळ्या टाईप्स आहेत.
ठीक आहे. आता नावं आणि त्यांचे डेफिशियन्सी डिसीजेस. सोर्सेस सोबत आपल्याला जास्त काही घेणं देणं नाही आहे, सोर्सेसवर आपल्याला जास्त काम नाही करायचं आहे. विटॅमिन ए याचं केमिकल नेम सांगा. विटॅमिन ए डोळ्यांमध्ये असतो म्हणून रेटिनॉल, डोळ्यांमध्ये रेटिनॉल. विटॅमिन B1 थायमिन, B2 रायबोफ्लेविन. विटॅमिन B6 पिरिडॉक्झिन, विटॅमिन B6 पिरिडॉक्झिन. विटॅमिन B12 सायनोकोबालामाइन, सायनोकोबालामाइन. काय म्हणायचं त्याला? सायनोकोबालामाइन. कोवर का जोर द्यायचा रे? हा, कारण याच्यामध्ये कोबाल्टामाइन म्हणतो याला मी. सायनोकोबालामाइन कारण याच्यामध्ये कोबाल्ट असतो, मेटल. सायनोकोबाल्टामाइन, कोबालामाइन. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. या कॅल्सिफेरॉल मध्ये सुद्धा दोन, कोलेकॅल्सिफेरॉल किंवा एर्गोकॅल्सिफेरॉल. एर्गोकैल्सिफेरॉल. उसके बाद विटामिन ई, टोकोफेरॉल. विटामिन ई, टोकोफेरॉल. आणि विटामिन के. व्हेरी गुड. बायोलॉजी म्हणलं की तुम्ही असे उड्याच मारता डायरेक्ट. हा, सगळेजण बायोलॉजीचं काही आलं की तुम्हाला असं वाटतं कधी सांगून कधी नाही, कधी सांगून कधी नाही, असं होतं तुम्हाला. हाँ, चलो. विटामिन ए का डेफिशिएंसी डिसीज होता है जीरोफ्थैल्मिया, दैट इज द हार्डनिंग ऑफ कॉर्निया इन द आई, एंड उसकी वजह से होता है नाइट ब्लाइंडनेस, राइट. विटामिन B1 बेरी, लॉस ऑफ एपेटाइट and retarded growth are the symptoms or deficiency diseases of this deficiency of vitamin B1. Vitamin B2 चिलॉसिस, असं मी नाव घेतो त्याचं मुद्दाहून. चिलॉसिस, कॉर्नर जे असतात माउथचे हे काय होतात? फिशरिंग, म्हणजे असे होतात ना, रक्त वगैरे निघतं कधी कधी. फिशरिंग ॲट द कॉर्नर्स ऑफ माउथ अँड लिप्स, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स अँड बर्निंग सेन्सेशन ऑफ द स्किन. विटामिन B2 चिलॉसिस असं म्हणायचं त्याला, म्हणताना चिलॉसिस. हां. आणि बेली म्हणजे पोट. बेरी म्हणजे भूक लागत नाही, असं मी काही पण शॉर्टकट काढत असतो बरं का, लक्षात ठेवण्यासाठी. हां. विटामिन B6 कॉन्व्हल्जन्स म्हणजे काय असतं रे? कॉन्व्हल्जन काय असतं डॉक्टरांनो? येस, म्हणू शकतो त्याला. हे असं हे होतं फिट्स वगैरे किंवा मसल स्पाझम है ना, मसल स्पाझम, मसल ॲक. त्यानंतर विटामिन B12 इज रिगार्डेड टू आरबीसीज डेफिशियंट इन हिमोग्लोबिन. आरबीसी डेफिशियंट हिमोग्लोबिन जो असतो तो विटामिन B12 मध्ये असतो, म्हणजे त्याच्या डेफिशियन्सीमुळे असतो, आणि म्हणून पर्निशियस ॲनिमिया हा डिसीज होतो. विटामिन सी स्कर्वी, ब्लीडिंग इन गम्स. विटामिन सी स्कर्वी, एस्कॉर्बिक ऍसिड, असं पूर्ण नाव घेता आलं पाहिजे. म्हणजे त्याचं नाव, त्याचं म्हणजे तो विटामिन, त्याचं केमिकल नेम आणि त्याचा डेफिशियन्सी डिसीज हा सगळा ह्या स्माईलमध्ये आहे. हा, विटामिन सी, एस्कॉर्बिक ऍसिड, आणि काय होतं? ब्लीडिंग इन गम्स. स्कर्वी याचं पण ना, स्कर्वी, ब्लीडिंग इन गम्स, पानचट. विटामिन डी कॅल्सिफेरॉल, मुडदूस. रिकेट्स, मराठी त्याला काय म्हणतात? मुडदूस. बोन डिफॉर्मिटीज इन चिल्ड्रन, ऑस्टिओमॅलेसिया म्हणजे सॉफ्ट बोन्स किंवा जॉईंट पेन इन अडल्ट्स, राईट. ऑस्टिओमॅलेसिया. ऑस्टिओपोरोसिस, पोर्स वगैरे तयार होणे बोन्सला. विटामिन ई, हा कसा लक्षात ठेवणार? विटामिन ई, डोकं फिरॉल.
विटामिन ई, डोकाफिरॉल, स्टेरिलिटी. स्टेरिलिटी म्हणजे आमच्याकडे बायोलॉजी सारखे साधनं नव्हते ना असं वेगवेगळे लक्षात ठेवायला, मग आम्ही असंच काहीतरी ई, डोकाफिरॉल. हा, आता माझी सटकली तसं विटामिन ई ची डेफिशियन्सी झाल्यानंतर. इन्क्रीज्ड फ्रॅगिलिटी ऑफ आरबीसीज अँड मस्क्युलर विकनेस. फ्रॅगिलिटी, फ्रॅगाईल असतात ना, हा, ओके. इन्क्रीज्ड फ्रॅगिलिटी ऑफ आरबीसीज अँड मस्क्युलर विकनेस, स्टेरिलिटी म्हणतो आपण. विटामिन के, फायलोक्विनोन, इन्क्रीज्ड ब्लड क्लॉटिंग टाइम. हालाही महत्वाचा आहे बाबा विटामिन के. ग्रीन लिफी व्हेजिटेबल जास्त खाव्यात, हा, म्हणजे ब्लिडिंग होत नाही. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ विटामिन्स. विटामिन्स, हो, त्या बायोलॉजिकल टर्म्स आता तुम्हाला खूप माहीत असतील सगळ्यांना. मी जास्त त्या बायोलॉजिकल डिटेल्समध्ये जात नाही. आपलं आपलं कामाचं बघावं आपण. आहे ना, ठीक आहे. अँड द लास्ट अँड व्हेरी 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 इंटरेस्टिंग पार्ट, याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड जास्त इंटरेस्ट आहे ह्या पार्टमध्ये, न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचे जे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगेल ना, लाईफ टाईम होऊन जातील तुमच्यासाठी, लाईफ टाईम स्ट्रक्चर्स. हां, तुम्ही म्हणसाल सर वाव. हां, मी ना सकाळी, तुमचं जेवण झालेलं नसेल, माझे पण नाही झालेलं आहे, गुलाबजाम खात होतो मी सकाळी जेवण झाल्यानंतर. मग ते गुलाबजाम आहे ना, आत्ता मी लग्नाला गेलो होतो भाचीच्या माझ्या, हां, तर गुलाबजाम दिले होते ताईने मला. हां, मग ते गुलाबजाम खात असताना आमचे बंधू होते तिकडे, त्यांना गाईड करायला स्वयंपाक करताना. तर त्यांनी सांगितलं त्या गुलाबजामच्या मध्ये ना एक किसमिस टाका, प्रत्येक गुलाबजामच्या मध्ये एक किसमिस टाका. हां, का? म्हणजे खातोय गुलाबजाम म्हणजे त्याच्यातच एकदम भारी गोष्ट असते, गुलाबजाम खातोय म्हणजे आपण, ठीक आहे. आणि तो खात असताना अचानक मध्ये तो काय म्हटलो मी आता, काय टाकलं त्याच्यामध्ये, किसमिस टाकला. आणि तो गुलाबजाम असा मस्त आपण चावतोय आणि अचानक तो किसमिस असा दातामध्ये आला आणि पंक्चर झाला, आणि त्याचा एक असा थोडासा खट्टा मिठा स्वाद म्हणतो ना आपण त्याला, तो आपल्या तोंडात असा दरवळला. हा 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 हा, काय फिलिंग असेल ती. म्हणजे एक गुलाबजाम खातोय आपण, असं एकदम छान आपल्याला गोड लागतंय, आणि तो नंतर तो किसमिस असा पंक्चर झाला आणि तो असा मस्त असा जिभेखाली, जिभेवर आपल्याला त्याचा स्वाद आला. तर तिथे आपण काय म्हणतो, वाव. तसं आपलं केमिस्ट्रीमध्ये शिकवत असताना मला करायला वाटतं की तुम्हाला असं ना एखादी कॉन्सेप्ट अशी अवघड आहे आणि ती थोडी सोपी होते ना, असं शिकवलं मी, तुम्ही त्याच्यानंतर म्हणले वाव काय भारी समजलं सर. सो दॅट लेवल ऑफ टीचिंग आय वॉन्ट टू अटेन, त्या लेवलला पोहोचायचं आहे मला टीचिंगमध्ये. न्यूक्लिक ॲसिड शिकू आपण, ठीक आहे. हे स्ट्रक्चर शिकूयात, एकदम सोपे स्ट्रक्चर आहेत. तुम्हाला दिसायला फक्त मोठे दिसतील, पण लक्षात ठेवायला हे एकदम इझी असेल. अँड दॅट विल बी द वाव मोमेंट. आय विल वेट फॉर दिस. एव्हरी जनरेशन ऑफ each and every species resembles its ancestors in many ways. How are these characteristics transmitted from one generation to the next? Yes, thank you, Vaibhav. It has been observed that nucleus of the living cell responsible for this transmission of inherent characters, also called as a heredity. The particles in nucleus of the cell responsible for the heredity and are called as chromosomes, which are made up of proteins and another type of biomolecules that is called as a nucleic acid. These are mainly two types, deoxyribose nucleic acid and ribose nucleic acid, RNA. सध्या ज्याचा आपल्याला प्रत्यय येतोय क्षणाला तो RNA, ठीक आहे. सिन्स न्यूक्लिक ॲसिड्स आर लॉंग चेन पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स, सो दे आर कॉल्ड ॲज अ पॉलिन्यूक्लिओटाइड्स. जसा अमायनो ॲसिड, प्रोटीन हा पॉली अमायनो ॲसिड असतो किंवा पॉलिमेरिक चेन असतो अमायनो ॲसिडचा, तसा न्यूक्लिओटाइडची पॉलिमेरिक चेन म्हणजेच काय, न्यूक्लिक ॲसिड्स आर लॉंग चेन पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. सो जेम्स वॅटसन अँड क्रिक, थँक्यू व्हेरी मच दोघांनाही. हां, कारण यांनी मस्त शोध लावला, DNA चा स्ट्रक्चर शोधून काढला, वॅटसन अँड क्रिक.
मॉडेल ऑफ DNA त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. केमिकल कंपोजिशन, मस्त, हे केमिस्ट्रीचा पार्ट आहे बेटा, हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण त्यांचे स्ट्रक्चर समजले ना, की तुम्हाला ना बायोमॉलिक्यूल नंतर अभ्यास करताना हे सगळं, म्हणजे याचा डबल बेनिफिट काय आहे की हा एकदा केमिस्ट्रीमध्ये कळाला आणि बायोमध्ये कळाला ना, मग कार्यक्रमच झाला डायरेक्ट. हां, केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल दोन्हीकडे, याच्यामध्ये केमिस्ट्री आणि बायोलॉजी दोन्हीमध्ये कळालं की याचा कार्यक्रमच झाला. केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. कंप्लीट हायड्रोलिसिस ऑफ DNA or RNA yields a pentose sugar, phosphoric acid and nitrogen containing heterocyclic compound called as a nitrogenous base. In DNA molecule, the sugar moiety, moiety म्हणजे त्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरला moiety म्हणतो आपण, त्या पूर्ण स्ट्रक्चरला moiety. ओके. In a DNA molecule, the sugar moiety is a beta D 2-deoxyribose. आता DRDO ने शोध लावला ना त्याचा 2-deoxy ग्लुकोजचा, हा तसा हा सेकंड पोझिशनला जो OH असतो ना, त्या सेकंड पोझिशनचा OHचा ऑक्सिजन काढून ठेवतो. त्याला म्हणतात बीटा डी. डी म्हणजे डेक्स्ट्रोरोटेट, आपलं हे कॅपिटल डी आपण त्या पोझिशनसाठी सांगतो. बीटा म्हणजे हा अल्फा आणि बीटा हा फॉर्म, आणि 2-deoxy म्हणजे सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन डी. ऍक्च्युली सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन दी म्हणजे काढून घेतात, म्हणून त्याला डी हॅलोजिनेशन, दी हायड्रोहॅलोजिनेशन. दी म्हणजे काढून घेणे, एखाद्याकडून हिसकावून घेतो ना आपण दी, त्याचा दी ऑक्सिरायबोज, ऑक्सिजन दी म्हणजे तो काढून टाकलेला असतो सेकंड पोझिशनचा, म्हणून त्याला दी ऑक्सिरायबोज म्हणतो आपण. बीटा डी 2-deoxyribose आणि बीटा डी रायबोज, हे दोन स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये DNA आणि RNA मध्ये. हा इतकी घाण हा, इतके घाण करता सर तुम्ही शिकवताना, होतं रे तसं, मस्त समजेल तुम्हाला हा पार्ट एकदम. तुम्ही म्हणताल वाव, गुलाबजामचं एक्झाम्पल कायमचं लक्षात राहील तुमच्या आयुष्यभर. आणि कधीही आयुष्यात गोष्टी करत असताना ना, त्या वाव मोमेंटसाठी काम करायचं बेटा. ठीक आहे. वाव. तुमच्याकडे पेशंट येऊन बसला आणि ते गोळ्या न घेतात त्याला बरं लागलं पाहिजे, इतक्या भारी गप्पा मारल्या पाहिजे तुम्ही, मग त्यांनी तिथून हसतच उठून जायला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे तो वाव काय डॉक्टर आहे राव. ठीक आहे. असं बेटा, DNA कंटेन्स 4 bases, एडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. आवी ते कन्फ्युजन लगेच दूर होणार आहे बेटा, न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड मधलं. हो, हे इकडे समोर पुढे आल्यानंतर आहे ते, एकदा हे स्ट्रक्चर समजून घेऊ, मग मी तुला ना ते कायमचं आयुष्यभराचं कन्फ्युजनच काढून टाकतो. सर डी कैसे लिया, कोणाचं डी घेतलं? डी ऑक्सीराइबोससाठी का? डी यानी क्या होता है बेटा, वो जो पेंटोज शुगर है ना, हाँ ये राइबोज है. राइबोज शुगर का लास्ट कायरल कार्बन का OH जब लेफ्ट साइड में होता है तो उसे एल बोलते हैं, और जो राइट साइड में होता है उसे डी, कैपिटल डी बोलते हैं. ओके. हाँ, तो डी है, तो बीटा डी 2-deoxyराइबोज, राइबोज 5 कार्बन वाला. ठीक है. सो ये जो नाइट्रोजिनस बेसेस होते हैं मेरे दोस्तों, नाइट्रोजिनस बेसेस ज्याला म्हणतो, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो म्हणून त्यांना नायट्रोजिनस बेसेस म्हणतो. मग हे सगळे कशापासून बनलेले असतात? कशापासून बनलेले असतात हे DNA आणि RNA? हे का त्रास देतात हे आपल्याला नेहमी बघा. यांच्यामध्ये काय काय असतं पिल्यांनो? यांच्यामध्ये असतं सोन्यांनो, एक बेस मॉलिक्यूल असतो जो आपण आता वरती शिकणार आहे. बेस मॉलिक्यूल म्हणजे नायट्रोजिनस बेस. एक असतो शुगर मॉलिक्यूल, एक काय असतो? शुगर मॉलिक्यूल. ठीक आहे, शुगर मॉलिक्यूल. आणि तिसरा असतो फॉस्फेट. ओके. त्याच्यानंतर एक दुसरा, एक ए आणि दुसरा बी. एक असतो बेस, दुसरा असतो शुगर आणि तिसरा फॉस्फेट इथे मिसिंग असतो. मग
ज्याच्यामध्ये फॉस्फेट बांधून ठेवलेला आहे, टाय केलेला आहे, त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. आणि जिथे फॉस्फेट बाजूला काढून टाकलेला आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड. हा, फॉस्फेटला साईडला केलेलं आहे म्हणजे काढून टाकलेलं आहे, न्यूक्लिओसाइड. आणि ज्याला बांधून ठेवलेला आहे टाईड. 65. न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड. फॉस्फेटला साईडला काढलं म्हणजे त्याला झालं साइड. ओके, चलो, तो इसमें कौन कौन से लिंकेजेस होते हैं वो एक बार आगे सुनते हैं. ठीक है. न्यूक्लिक ऍसिड में होता है फॉस्फोडायइस्टर लिंकेज. आपण पुढे बघणार आहेत, त्यावेळेस आपण पुढे जाऊयात. ठीक आहे बेटा, हे कळालं ना तुम्हाला. हे न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड चे पॉलिमेरिक चेन असतात, न्यूक्लिक ऍसिड्स. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय असतं? बेस, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. हे तिघही असले, बेस, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट, याला म्हणायचं टाइड, न्यूक्लिओटाइड. आणि फॉस्फेटला साईडला काढलं म्हणजे बेस प्लस पेंटोज शुगर, याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड. बेटा, ये जो न्यूक्लियस बेसेस होते हैं ये होते हैं दो तरह के मेन न्यूक्लियस बेसेस. हाँ, सो डीएनए कंटेन्स 4 बेसेस: एडेनिन, ग्वानिन, साइटोसिन एंड थायमिन. पण यांच्या मेन कॅटेगरीज काय आहेत रे? प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. तर त्याच्यामध्ये प्युरिन कोण कोण असतात? एडेनिन आणि ग्वानिन हे असतात प्युरिन. आणि साइटोसिन, थायमिन आणि युरॅसिल हे असतात पिरिमिडिन. यांचे स्ट्रक्चर एकदम जबरदस्त. स्ट्रक्चर बघा मित्रांनो, आपण काल पण काही स्ट्रक्चर बघितले, आज पण बघणार आहे. एक बेन्झिन रिंग काढायची, त्याच्यामध्ये हा कार्बन कॉन्स्टंट. सगळ्यात अगोदर हे 2 कार्बन लक्षात ठेवायचे. कार्बन डबल बॉन्ड कार्बन कंपल्सरी ठेवला. मग त्याच्यानंतर इकडे कार्बन नायट्रोजन, कार्बन नायट्रोजन, कण कण. काय म्हणायचं? हे 2 डबल बॉन्डचे कार्बन आणि बाजूला कण कण, कार्बन नायट्रोजन, कार्बन नायट्रोजन. आणि तसा न कण इकडे 5 मेंबर्ड रिंग. 6 मेंबर्ड रिंग एंड 5 मेंबर्ड रिंग, दोनों में कार्बन डबल बॉन्ड कार्बन है कॉमन. इधर नाइट्रोजन कार्बन नाइट्रोजन और इधर कण कण. ठीक है. अब इसमें एडेनिन जो होता है, ऐसा ही सेम रिंग, ये जो पूरा रिंग दिख रहा है, कॉपी पेस्ट कर लो इधर. सिर्फ डबल बॉन्ड का थोड़ा डिफरेंस आएगा, उसको बाद में देखेंगे. बेटा, ये डबल बॉन्ड और इन दोनों कार्बन नाइट्रोजन में डबल बॉन्ड, इधर भी डबल बॉन्ड है. और ऊपर जो कार्बन है उस पर NH2 लिखा हुआ है, इस पर ध्यान दो. अब वही NH2 इधर निकाल के कहां लगा दिया? इधर के साइड में, ये नीचे के पोजीशन. तो उसका हाइड्रोजन रिप्लेस करके लगने वाला है. लेकिन इस कार्बन पे क्या लगा दिया? कार्बोनिल. अब कार्बोनिल लगेगा तो हाइड्रोजन नहीं रहेगा उसको, और डबल बॉन्ड भी नहीं लिख सकते. तो बेटा इसका डबल बॉन्ड निकल जाएगा और यहां पर NH आएगा. क्या आएगा? NH आएगा. ठीक है, लक्षात राहील. मग ॲडेनिन आणि ग्वानिनचं स्ट्रक्चर कसं? न बघता काढूयात आपण, न बघता काढूयात. हा, हे गेलं वरती. कसं? कार्बन डबल बॉन्ड कार्बन, क न क न, बराबर. इधर न को ना. ओके. आणि इकडे डबल बॉन्ड, आणि याला आता डबल बॉन्ड लिहिता येत नाही म्हणून त्याच्याकडे हाइड्रोजन देऊन टाकला. इकडे वरती काय? NH2. ये डबल बॉन्ड, ये डबल बॉन्ड. यहां पे नाइट्रोजन को 3 वैलेंसी कंप्लीट, यहां पर भी 3 कंप्लीट. कुछ लिखने का नहीं. ये हो गया एडेनिन, बराबर. अब ग्वानिन कैसा है? सेम स्ट्रक्चर लिखना है. कार्बन डबल बॉन्ड कार्बन, नको ना, नको ना, आणि कण कण. इधर डबल बॉन्ड और इधर NH2. जिस कार्बन पे NH2 उसको डबल बॉन्ड लिखो, जिधर कार्बोनिल लिखा उधर हाइड्रोजन लिखो. हो गया ग्वानिन. लक्षात राहील.
एकदम सोपे स्ट्रक्चर, म्हणजे याला चॅलेंजेस नाही, इतकं सोपं, इतकं सोपं. ॲडेनिन ग्वानिनचे स्ट्रक्चर आले, हे लेक्चर झाल्यानंतर न बघता काढून बघायचे 2-2, 3-3 वेळेस, आणि ह्या वीकमध्ये परत 2दा काढून बघायचे. काढसाल का रे? अब साइटोसिन, थाइमिन और यूरेसिल के स्ट्रक्चर, ठीक है, इनको निकाल देते हैं, इनको निकाल देते हैं. ठीक है, अब इनके स्ट्रक्चर्स में क्या है? हाँ, इनके स्ट्रक्चर्स में क्या है बेटा, ये जो रिंग लिखा था ना एडेनिन में 6 मेंबर्ड वाला, उसको उठा के नीचे लेकर आओ. ये लाया. अब क्या करो, ये जो मेटा पोजीशन दिख रही है ना आपको, मेटा नहीं है वैसे ये, लेकिन मेटा बोलो इसको. देखो ये कार्बन, डबल बॉन्ड कार्बन एज इट इज है, कन वो भी एज इट इज है, सिर्फ नीचे कार्बोनिल, ऊपर NH2 लिखो. तो NH2 वाले कार्बन को डबल बॉन्ड और कार्बोनिल के बाजू वाले नाइट्रोजन को हाइड्रोजन, यानी ग्वानिन में जो कार्बोनिल और NH2 का पोजीशन था उसको उल्टा कर दिया इधर. कळालं का? म्हणजे तीच रिंग आहे, फक्त मोनोसायक्लिक आहे, वरच्या 2 बायसायक्लिक आहे. आता काय करायचं, आता साइटोसिन और थाइमिन इसमें क्या करने का, ये जो नीचे कार्बोनिल है सेम रहेगा, तीनों भी स्ट्रक्चर में सेम रहेगा. देखो यहां पर, ये यहां पर कार्बोनिल है, यहां पर कार्बोनिल है, यहां पर कार्बोनिल है, राइट. अब बचेगा, बदलेगा क्या, साइटोसिन में NH2 है, थाइमिन और यूरेसिल में C डबल बॉन्ड है. करेक्ट. अब थाइमिन को याद कैसे रखना है, थाइमिन यूरेसिल में डिफरेंस क्या है. थाइमिन जो है उसमें एक मिथाइल है. देखो थाइमिन का नाम क्या है, THY, और मिथाइल में भी क्या आता है, THYL. सो मिथाइल थाइमिन, थाइमिन में एक मिथाइल होता है, बाकी पूरा स्ट्रक्चर सेम है. राहिल का लक्षात. ओके, यस. तो आगे जाते हैं. अब इन बेसिस में जब ये डीएनए बनाते हैं, आरएनए बनाते हैं, तो इसमें कॉइलिंग होता है, तो वो बेसिस एक दूसरे के साथ पेयरिंग करते हैं. तो प्यूरिन्स पिरिमिडिन के साथ पेयर होते हैं, यानी हाइड्रोजन बॉन्डिंग करते हैं. तो इसीलिए जो एडेनिन होता है डीएनए के केस में, एडेनिन पेयर्स विथ थाइमिन एंड ग्वानिन पेयर्स विथ साइटोसिन. ATGC ये किसके केस में, डीएनए. यही आरएनए के केस में क्या होता है रे, A पेयर्स विथ U एंड G पेयर्स विथ C. A और T में होता है डबल बॉन्ड और G और C में होता है ट्रिपल बॉन्ड. असल में ये डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड नहीं होते, ये 2 हाइड्रोजन बॉन्डिंग और 3 हाइड्रोजन बॉन्डिंग होते हैं. व्हाट आर दे, 2 हाइड्रोजन बॉन्ड्स इन AT, AU एंड 3 हाइड्रोजन बॉन्ड्स इन GC. कैसे, लिसन एंड लुक एट दिस, वेरी ब्यूटीफुल, इट्स वेरी ब्यूटीफुल. इसमें साइटोसिन A और T, ये दोनों को जब आप कंबाइन करोगे, A और T को, तो देखो ये इसका स्ट्रक्चर है, समझे, इसका स्ट्रक्चर. इसको थोड़ा सा ऐसे रिवर्स करके लिखता हूं मैं इधर, जस्ट 1 सेकेंड. ओके, यस, इधर एक कार्बोनिल, इधर एक नाइट्रोजन का NH, इधर नाइट्रोजन, ठीक है. यानी इस नाइट्रोजन को भी मैं थोड़ा सा ऐसे करके लिखता हूं, यानी आपको और अच्छे से समझ में आ जाएगा. हाँ देखो, इधर नाइट्रोजन, उसका हाइड्रोजन, और यहां पर कार्बोनिल कार्बन,
राइट। हाँ, तो दूसरा नाइट्रोजन आएगा कार्बोनिल के, 2 कार्बोनिल के बीच में और इस कार्बोनिल के बाजू में। सिर्फ मैंने उसको उल्टा लिख दिया। हाँ बेटा, ये NH आएगा और इधर C डबल बॉन्ड C और ये मिथाइल है। मैंने सिर्फ उसकी मिरर इमेज निकाल दी। क्या होता है मेरे प्यारे दोस्तों, देखो ये जो नाइट्रोजन के हाइड्रोजन है, ये इस ऑक्सीजन के साथ हाइड्रोजन बॉन्ड बना रहे हैं और इस नाइट्रोजन का हाइड्रोजन इस नाइट्रोजन के साथ हाइड्रोजन बॉन्ड बना रहा है। अब यहां पर कौन आया? कार्बन हाइड्रोजन सामने आया। कार्बन का हाइड्रोजन हाइड्रोजन बॉन्डिंग करता है क्या? कभी नहीं। नाइट्रोजन, हैलोजन, ऑक्सीजन, इसके फैमिली के एलिमेंट के साथ हाइड्रोजन बॉन्डिंग होती है, हाइड्रोजन अगर उनको डायरेक्टली बॉन्डेड है। कार्बन के हाइड्रोजन का कभी हाइड्रोजन बॉन्डिंग देखा है क्या आपने? सो इट विल नॉट फॉर्म हाइड्रोजन बॉन्ड। सो यहां पर कितने हाइड्रोजन बॉन्ड बने? 80 में 2। अब जीसी में कैसे बनेंगे? जीसी में मैं इसको भी लिख रहा हूं इधर, जीसी साइटोसिन लिया इधर, इसको भी उल्टा ऐसे उल्टा करके लिख रहा हूं। हां, जीसी को ये वापस ऐसे, नाइट्रोजन, कार्बोनिल कार्बन, नाइट्रोजन, इधर कार्बन डबल बॉन्ड कार्बन, ठीक है, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इधर कार्बोनिल, राइट, इधर कार्बोनिल और इधर नाइट्रोजन, ठीक है। ये नाइट्रोजन आ गया, सॉरी NH2 पाहिजे ना तिकडे, इथे वरती, तेच म्हटलं हाइड्रोजन बॉन्डिंग बनवायला काही राहिलंच नाही तिकडे। हाँ, इधर ऊपर नाइट्रोजन है NH2, इसके हाइड्रोजन में इधर लिखता हूँ, राइट। अब इस नाइट्रोजन के साथ डबल बॉन्ड है और इसको एक हाइड्रोजन है, उल्टा करून लिहिला। झूम करू का त्याला? लक्ष द्या, स्ट्रक्चर कसं आहे, एकदमच इंटरेस्टिंग आहे। हे नाइट्रोजन दिसला इकडे, राइट। आता बघा हाइड्रोजन बॉन्ड कसा होतो, इस नाइट्रोजन का और इस ऑक्सीजन का हाइड्रोजन बॉन्ड, हाइड्रोजन का, इन दोनों का, ये नाइट्रोजन के हाइड्रोजन का और इसका हाइड्रोजन बॉन्ड, और ये नाइट्रोजन के हाइड्रोजन और कार्बोनिल का हाइड्रोजन बॉन्ड। कितने बॉन्ड बने? 3। ओके, सो ए एडेनिन और थाइमिन में कितने हाइड्रोजन बॉन्ड? 2। और साइटोसिन G और C में कितने हाइड्रोजन बॉन्ड है? 3। इसलिए AT और GC ऐसे बनता है। कळालं का सगळ्यांना? हे सोन्यांनो, सर हे असं आतापर्यंत कोणीच समजून नाही सांगितलं। अरे तीच केमिस्ट्री आहे, तीच तर केमिस्ट्री आहे। मग बायोलॉजीमध्ये पण तुम्ही शिकत होते ना, हे तर पाठ केलं होतं ना तुम्ही बायोलॉजीमध्ये। केमिस्ट्रीचा मास्तर काय शिकवणार त्याच्यामध्ये? बायोलॉजी थोडी शिकवणार आहे। आता वाव वाटलं का? आय वॉज वेटिंग फॉर दॅट। वाव, दिस इज वाव मोमेंट। हां, बायोलॉजीमध्ये आपण लर्न करतो की ए आणि टी मध्ये असं असतं, जी आणि सी मध्ये असं असतं। हां, ते रट्टा मारण्यापेक्षा आपण असं जर हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे केलं ना, आपण आयुष्यात विसरू शकत नाही आहे की हे 18GC काय असतं म्हणून, आणि का ते डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड लिहायचे तिकडे, राइट। यस, सो दिस इज द मैजिक एंड बस थोड़ा ही बाकी है अभी, आज ये एंड हो जाएगा। थोड़ीच कळ काढा आता बच्चों। अ यूनिट फॉर्म्ड बाय द अटैचमेंट ऑफ अ बेस to 1' position of sugar is known as a nucleoside, and in nucleoside the sugar carbons are numbered as 1', 2', 3', etc. in order to distinguish these from the bases. बेसेसच्या कार्बनला वगैरे नंबर 1 2 3 4 जर केला तर शुगर मॉलिक्यूलला आपण 1', 2', 3', 4' असं करतो, बाकी काही पर्पज नाही तसं लिहिण्यामागे। when nucleoside is linked to phosphoric acid at 5' position of a sugar moiety we get the nucleotide। हे जे स्ट्रक्चर बघताय तुम्ही, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड। इतकं घाम नाही करायला पाहिजे राव। हो ना, ठीक आहे। हा तुमचा फॉस्फेट आहे, हा तुमचा शुगर मॉलिक्यूल आहे, ठीक आहे।
येस. सो दिस इज न्यूक्लियोटाइड अँड दिस इज न्यूक्लियोसाइड. फॉस्फेटला साइड काढलं की साइड, टाइड केलं की टाइड. ओके. So nucleotides are joined together by phosphodiester linkage. Nucleotides मध्ये MCQ, न्यूक्लियोटाइड्स कोणते लिंकेजचे जॉईन होते? फॉस्फोडायस्टर. मग मी अशा 3 लिंकेज शोधून काढल्या. 3 लिंकेज की 3 लिंकेज कोणत्या कोणत्या रे? आपण ह्या बायोमॉलिक्यूल मध्ये बघितलेल्या 3 लिंकेज कोणत्या कोणत्या? कार्बोहायड्रेट्स मध्ये म्हणजे सॅकॅराइड्स मध्ये कोणती लिंकेज असते पिल्यांनो? येस, सॅकॅराइड्स मध्ये किंवा कार्बोहायड्रेट्स मध्ये असते ग्लाइकोसाइडिक लिंकेज. प्रोटीन्स मध्ये असते पेप्टाइड लिंकेज आणि न्यूक्लियोटाइड्स मध्ये असते फॉस्फोडायस्टर लिंकेज. याच्यासाठी मास्तर लागतो. म्हणजे असं कंबाईन करून आपल्याला त्या सब्जेक्टला छोटं बनवता आलं पाहिजे आणि छोटं बनवलं म्हणजे आपलं आयुष्यातलं मोठं काम झालं. बिटवीन 5' and 3' कार्बन ॲटम्स ऑफ द पेंटोज शुगर. 5' आणि 3' ला कसा अटॅच्ड आहे? 5' आणि 3' हा 5' एंडला अटॅच होईल आणि नंतर दुसरा फॉस्फेट आला म्हणजे हा 3' एंडला अटॅच होईल इकडे फॉस्फेट, आणि 2 फॉस्फेट असे कंटिन्युअस असा पॉलिमेरिक चेन तयार करतील. दिस इज द स्ट्रक्चर. हा ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीने ते लिंकेजेस 5' एंड अँड 3' एंड हे दिसलं का इकडे? मस्त. हा 5' फॉस्फेट आणि हा 3' म्हणजे 3rd ऑक्सिजन, हा 5th कार्बन. हा डायस्टर लिंकेज तयार होणार. परत हा खालच्या साईडला येणार 3' एंड ऑफ द चेन अँड 5' एंड ऑफ द चेन. असे 2 एंड्स इकडे तयार होणार. कळलं का सगळ्यांना? सो बेस, शुगर अँड फॉस्फेट, न्यूक्लियोटाइड. Simplified version of nucleic acid chain is shown below. Sugar molecule, base, phosphate. फिर sugar molecule, base, phosphate. फिर sugar molecule, base, phosphate. ATGC हा दिसला का? हा या पद्धतीने तयार होतो. ATGC, CG, GC, AT. आता हे सगळं बायोलॉजीमध्ये आहे त्याच्यामुळे मी जास्त काही सांगत नाही. ठीक आहे. ओके. सो अगला और सबसे लास्ट पार्ट, तो बायोलॉजीमध्ये जास्त डिटेल आहे पण मी तुम्हाला वरचेवर सांगून देतो. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन द चेन ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज कॉल्ड एज अ प्रायमरी स्ट्रक्चर. जसं प्रोटीनमध्ये असतो. न्यूक्लिक ॲसिड्स हॅव अ सेकंडरी स्ट्रक्चर ऑल्सो. जेम्स वॅटसन अँड Francis Crick gave the double strand helix structure of the DNA called as a double helix structure. 2 nucleic acid chains are wound each other and held together through the hydrogen bonds between pairs of the bases, double bonds, triple bonds किंवा hydrogen bonds and tri-hydrogen bonds. 2 strands are complementary to each other because of their hydrogen bonding found between specific pairs of the bases. And adenine forms hydrogen bonds with thymine, whereas cytosine forms hydrogen bond with guanine. In secondary structure RNA, single stranded helix is present which sometimes folds back on itself. म्हणजे हा दुसऱ्या सोबत करू शकतो किंवा स्वतः सोबतच फोल्डिंग होऊ शकतो. RNA molecules are of 3 types and they perform different functions: messenger RNA, ribosomal RNA and transfer RNA. mRNA, rRNA, tRNA. And biological functions of nucleic acids. DNA is the chemical basis of hereditary materials regarded as the reverse of genetic information. Reserve of genetic information. DNA is exclusively responsible for maintaining the identity of different species of the organism over million of the years, and
DNA molecule is capable of self-duplication during cell division, and identical DNA strands transferred to daughter cells. Another important function of nucleic acid is protein synthesis in the cell. Actually, the proteins are synthesized by various RNase molecule in the cell, but the messages for the synthesis of particular protein is present in the DNA. And the last part is enzymes. हा केमिस्ट्रीमध्ये तेवढा ॲप्लिकेबल नाही आहे एन्झाईमचा पार्ट. फक्त यांचे स्ट्रक्चर काय आहेत आणि यांच्यामध्ये कुठल्या टाईपचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात ते आपण याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे, वेळ आपण घेऊ ना आणखी 5-10 मिनटं. 10 मिनिट नाही लागणार, 5च मिनटं लागेल. ओके, खाली फक्त डिसीजेस दिलेले आहेत त्याचे. हे तुम्हाला माहीत आहे बायोलॉजीमध्ये, पण आपण ते केमिस्ट्रीचा पार्ट आहे म्हणून घेऊन टाकू. Hormones are molecules that act as intercellular messengers. These are produced by endocrine glands in the body and poured directly into the bloodstream, which transport them to the site of the action. In terms of chemical nature, some of these are steroids, estrogen and androgens. Some are polypeptides, for example insulin and endorphins, and some other are amino acid derivatives such as epinephrine and norepinephrine. क्लब कसं करणार याला? स्टेरॉइड्स, पॉलीपेप्टाइड्स आणि अमायनो ॲसिड्स. स्टेरॉइड्स, इस्ट्रोजन and androgen, polypeptides, insulin and endorphins, आणि amino acid derivative epinephrine and norepinephrine. Hormones have several functions in the body. They help to maintain balance of biological system in the body, and the role of insulin keeping blood sugar level within the narrow limit is an example of this function. Insulin is released in response to the rapid rise in blood glucose level. On the other hand, hormone glucagon tends to increase the glucose level in the ब्लड. म्हणजे ग्लुकागॉन आणि इन्सुलिन हे अपोजिट काम करतात, बरोबर का? On the other hand, hormone glucagon tends to increase the glucose level in the body. The two hormones together regulate the glucose level in the blood. Epinephrine and non-epinephrine mediate responses to external stimuli. Growth hormones and sex hormones plays role in the growth and development. Thyroxine produces the thyroid gland in the thyroid gland is an iodinated derivative of amino acid tyrosine. काय म्हणायचं त्याला? हा MCQ आहे केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये हा MCQ येणार आहे. काय MCQ? टायरोसिनचा आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण? थायरॉक्सिन. टायरोसिन iodinated derivative of tyrosine is thyroxine. Abnormally low level of thyroxine leads to hypo म्हणजे कमी पडणे, हायपोथायरॉइडिझम म्हणतो ना त्याला आपण, हायपोथायरॉइडिझम. which is characterized by letharginess and obesity. आपण म्हणतो ना थायरॉइड झालं म्हणजे नेमकं काय झालं? हा,
hypothyroidism, letharginess and obesity. Increased level of thyroxine causes hyperthyroidism. Low level of iodine in the diet may lead to hypothyroidism and enlargement of thyroid gland. This addition is largely being controlled by adding sodium iodide to commercial table salts. Steroid hormones are produced by adrenal cortex and gonads, testes in males and ovaries in females. Hormones released by the adrenal cortex plays very important role in the function of the body. For example, glucocorticoid controls the carbohydrate metabolism, modulate inflammatory reactions and are involved in the reactions to stress. The मिनरलोकॉर्टिकॉइड म्हणजे मिनरल्सचा कॉर्टिकॉइड, ग्लुकोजचा म्हणजे कार्बोहायड्रेटचा कॉर्टिकॉइड, ठीक आहे, controls the level of excretion of water and salts by the kidney, and if adrenal cortex does not functions properly, then one of the result may be Addison's disease characterized by hypoglycemia, weakness and increased susceptibility to the stress. Addison's disease. The disease is fatal unless it is treated by glucocorticoid and mineralocorticoids. Hormones released by gonads are responsible for development of secondary sex characters, and testosterone in the major sex hormones produced in males. It is responsible for development of secondary sexual characteristics in males, deep voice, facial hairs, general physical constitution, and estradiol is the main female sex hormone. It is responsible for development of secondary female characteristics. One second. Secondary female characteristics in females. हाँ सर, हाँ बोला ना सर. दोन वेळेस कॉल केला त्यांनी, आता तिसऱ्या वेळेस उचलला नसता तर इज इट सोपा तुम्हाला माहीत आहे. हां, त्याच्यामुळे लगेच घेऊन टाकला मी, ठीक आहे. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स अँड participates in the control of menstrual cycle, etc. Progesterone is responsible for preparing uterus for implantation of fertilized egg. हे सगळे बायोलॉजीचे MCQ आहेत, याच्यात केमिस्ट्रीचा काही जास्त रोल नाही आहे. जर यांचे स्ट्रक्चर विचारले तर याच्यामध्ये येतं, ठीक आहे. तर यांचे स्ट्रक्चर, हा शेवटचा पॅराग्राफ म्हणजे रिव्हिजन होती बायोची. इकडे एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो. हां, ठीक आहे. तुमच्या बायोलॉजीमध्ये हा काय कोऑर्डिनेशन आहे का चॅप्टर, केमिकल कोऑर्डिनेशन? हां, म्हणजे काय केमिकल लोचा होतो तुमच्या बॉडीमध्ये, तर तो हा फक्त याच्यामध्ये मी वरती जे लिहिलेलं आहे आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह हा एक पार्ट, आणि तुमचा हा जो आपण समराइज केला की कोण स्टेरॉइड्स असतात, कोण पॉलिपेप्टाइड असतात आणि कोण अमायनो ॲसिड्स असतात. इस्ट्रोजन, एंड्रोजन्स हे स्टेरॉइड्स असतात. आणि स्टेरॉइड न्यूक्लियस कोणता असतो माहिती आहे का रे? स्टेरॉइड कशापासून, म्हणजे कसं स्ट्रक्चर असतं स्टेरॉइडचं? स्टेरॉइड न्यूक्लियस तुम्हाला आपला हा माहित आहे, फिनॅन्थ्रिन. फिनॅन्थ्रिन कसा असतो? 1, 2 और तीसरी रिंग ऐसे ऊपर रहती है, करेक्ट? ऐसा ही रहता है ना फिनैन्थ्रिन. तो अगर हमने उस फिनैन्थ्रिन को सभी डबल बॉन्ड्स को रिड्यूस कर दिया है ना, सभी डबल बॉन्ड्स को रिड्यूस कर दिया तो क्या बनेगा? ये बनेगा पर हाइड्रोफिनैन्थ्रिन, बराबर. और इस पर हाइड्रोफिनैन्थ्रिन को हमने एक साइक्लोपेंटेन रिंग जोड़ दिया इधर से, ओके. और इस साइक्लोपेंटेन रिंग के ऊपर ऐसे ये पार्ट जोड़ दिया. कितना? ये ऐसा ऐसा, फिर 1 2 1 2 1 ऐसा.
दिस इज द, म्हणजे हा वरचा पार्ट मी मुद्दा म्हणून वेगळा काढलाय, सायक्लोपेंटेन वेगळं काढलंय, म्हणून याचं नाव लक्षात ठेवायला एकदम सोपं, एकदम छोटंसं नाव तयार होतं याचं. काय माहिती आहे? सायक्लोपेंटेन आहे ना तिकडे, सो इट इज सायक्लोपेंटॅनो. आणि पर हायड्रो फिनएन्थ्रीन, फिनएन्थ्रीनचा पर हायड्रो म्हणजे सगळे डबल बॉन्ड रिड्यूस करून हायड्रोजन लावलेला, पर हायड्रो फिनएन्थ्रीन, छोटंसं नाव आहे. हा स्टेरॉइड न्यूक्लियस वापरतात ह्या सगळ्या हॉर्मोन्स वगैरे, जेवढे स्टेरॉइड हॉर्मोन्स असतात ना, हां, अँड्रोजन, इस्ट्रोजन्स वगैरे, हां, ह्या सगळ्यांमध्ये दिस इज द बेसिक स्टेरॉइड न्यूक्लियस. बरोबर. मग तुमचा कोलेस्ट्रॉल आला किंवा तुमचा इस्ट्रोजन, अँड्रोजन हे आले, तर ह्यांच्यामध्ये इकडे सबस्टिट्युएंट येतात फक्त वर आणि खाली. ठीक आहे. आणि हे सबस्टिट्युएंट मग त्याचे नावं डिसाईड करतात. इकडे डबल बॉन्ड, बाकी सबस्टिट्युएंट इकडे OH वगैरे येईल. हा स्टेरॉइड न्यूक्लियस सगळ्यांसाठी कॉमन आहे. स्टेरॉइडसाठी मोस्ट ऑफ दी स्टेरॉइड कोण? सायक्लोपेंटॅनो पर हायड्रो फिनएन्थ्रीन. सायक्लोपेंटॅनो पर हायड्रो फिनएन्थ्रीन. बरेच लोक याला सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिन मध्येच थांबतात, मध्ये नाही थांबायचं. एकच छोटंसं नाव आहे, एकदम छोटंसं नाव, सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनएन्थ्रीन. एक सायक्लोपेंटेन, एक फिनएन्थ्रीन, आणि त्या फिनएन्थ्रीनला कंप्लीट रिड्यूस केल्यामुळे तयार झाला पर हायड्रोफिनएन्थ्रीन, म्हणून त्याला म्हणायचं सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनएन्थ्रीन. ठीक आहे. दिस इज द जनरल स्ट्रक्चर. अच्छा लगा? दिस इज द एंड ऑफ बायोमॉलिक्यूल्स. कैसा लगा? अच्छा लगा क्या?